We start to discuss here the module number third, unit number third, that is conversion of partnership firm into a limited company. In previous lecture, we discussed all the introductory part of conversion of partnership firm into a limited company, that is reasons and objectives behind the conversion of partnership firm into a limited company. Okay, that is the firm business is now converted into a limited company because of the objective behind to convert the partnership firm into a limited company is to expand the business. म्हणजे व्यवसाय वाढवायचा आहे, एक्सपान्शन करायचं आहे. कॅपिटल रिक्वायरमेंट आपण त्या ठिकाणी पाहिली. टू फुलफिल दी कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ बिझनेस, द फर्म नीड टू convert their business into a limited company. All these things we are discussed in previous lecture. Then we discussed the accounting treatment. Okay, so the partnership firm cannot sell their business free of cost to the company. म्हणजे कोणताही पार्टनरशिप फर्म असो किंवा सोल प्रोप्रायटर असो, तो आपला व्यवसाय हा कंपनीमध्ये कन्वर्ट करत असताना किंवा बदलत असताना फ्री ऑफ कॉस्ट कन्वर्ट करणार नाही. म्हणजे आता इथून पुढे नवीन कंपनी चालू करणार आहे, त्यांचा व्यवसाय कंटिन्यू, फर्मचा बिझनेस हू कंटिन्यूज दी बिझनेस ऑफ फर्म. सो बिझनेस ऑफ फर्म इज कंटिन्यू बाय दी कंपनी आफ्टर कन्वर्जन. कन्वर्जन झाल्यानंतर तुमच्या व्यवसायाचं जे बिझनेस आहे किंवा ज्या पार्टनरशिप फर्मचा बिझनेस आपण म्हणतो, व्यवसाय जो म्हणतो, तो कोण पुढे चालवणार आहे आता? कंपनी. इन्स्टेड ऑफ पार्टनरशिप फर्म नाउ द बिझनेस कॅन रन बाय दी कंपनी. म्हणजे कंपनीच्या नावे तो व्यवसाय त्या ठिकाणी चालेल. बरोबर. मग आपल्या फर्म मध्ये ज्या काही असणाऱ्या ऍसेट्स असतील, लायबिलिटीज असतील, या लायबिलिटीज, ऍसेट्स किंवा आपल्या फर्मचा व्यवसाय हा आता कोण घेणार आहे? तर कंपनी लिमिटेड घेणार आहे. कोण घेणार आहे? कंपनी लिमिटेड त्या ठिकाणी घेईल. बरोबर. मग कंपनी लिमिटेड ला पार्टनरशिप फर्म किंवा पार्टनर्स जे आहेत फर्म मधले ते फ्री ऑफ कॉस्ट बिझनेस देऊन टाकतील का? देतील का? देणार नाही. मग आपण इथं पाहिलं की कंपनी लिमिटेड जी आहे ती पार्टनरशिप फर्मला काय करत असते? प्राइस पेड करत असते अगेन्स्ट देअर बिझनेस. म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या बदल्यात एक रक्कम कंपनी लिमिटेड काय करत असते? पार्टनरशिप फर्मला देत असते. त्या प्राइसला आपण काय म्हणत असतो? त्या प्राइसला आपण काय म्हणत असतो रे? परचेस कन्सिडरेशन. काय म्हणत असतो? परचेस कन्सिडरेशन. दॅट वी आर ऑलरेडी डिस्कस. ओके, purchase consideration is paid by a new company limited to a partnership firm against the purchase of business of partnership firm. म्हणजे a price paid by the purchasing company or converting company to a partnership firm against their business, purchase of business are called purchase consideration. म्हणजे न्यू कंपनीनं जी काही किंमत पार्टनरशिप फर्मच्या व्यवसायासाठी दिली असेल, ओके, बदलण्यासाठी, त्या रकमेला आपण काय म्हणत असतो? परचेस कन्सिडरेशन असं म्हणत असतो. त्याला मी काय म्हणेन? इन शॉर्ट वी कॅन से पीसी. काय म्हणत असतो आपण याला? पीसी, परचेस कन्सिडरेशन. देन वी डिस्कस हियर दी सेटलमेंट ऑफ पीसी. काय आपण पाहिलं? सेटलमेंट ऑफ पीसी. ओके, दॅट इज कॉल्ड मोड ऑफ परचेस कन्सिडरेशन पेड बाय दी कंपनी. म्हणजे नवीन कंपनी तुम्हाला काय देते? परचेस कन्सिडरेशन देते. हे परचेस कन्सिडरेशन नवीन कंपनी तुम्हाला कशा पद्धतीत देणार? दॅट इज कॉल्ड सेटलमेंट ऑफ पीसी. मग यामध्ये काय काय देते? तर वी ऑल नो दॅट न्यू कंपनी लिमिटेड पेड ए परचेस कन्सिडरेशन इन द फॉर्म ऑफ फर्स्ट इन द फॉर्म ऑफ कॅश, इन द फॉर्म ऑफ शेअर्स and in the form of debentures. Okay, so that mode of payment they are applied for payment of purchase consideration. That payment of purchase consideration is nothing but it is called as a settlement of purchase consideration. आपण त्याला काय म्हणत असतो? परचेस कन्सिडरेशनचं सेटलमेंट म्हणत असतो. आता सेटलमेंट मध्ये काय काय देतात ते? तर नवीन कंपनी पार्टनरशिप फर्मला परचेस कन्सिडरेशनच्या स्वरूपात काय देऊ शकते? कॅश देऊ शकते. काय देऊ शकते? शेअर्स देऊ शकते. आणि काय देऊ शकते? डिबेंचर्स देऊ शकते. आता हे झालं मेथड्स किंवा पेमेंट झालं परचेस कन्सिडरेशनचं. पण आता आपल्याला हेही बघावं लागेल की वी आर डिस्कसिंग अबाउट दी पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन, बट फॉर कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन देयर आर 3 मेथड्स. विच 3 मेथड्स वी आर डिस्कस्ड प्रिव्हियसली? 3 मेथड आहेत परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याच्या. कोणत्या 3 आहेत? कोणत्या 3 मेथड आहेत? चला बघूया. पहिल्यांदा फर्स्ट मेथड
नेट ऍसेट मेथड, दुसरी नेट पेमेंट मेथड आणि तिसरी lump sum method. That three methods we are discussed in last lecture. Okay, here for ascertainment of your 4th point, methods of ascertainment of purchase consideration. Okay, that four method we are discuss, sorry, three methods we are discuss. बघा सेटलमेंट वेगळं आहे. सेटलमेंट काय आहे तर तुम्ही परचेस कन्सिडरेशन शोधा आणि हे परचेस कन्सिडरेशन कंपनीनं पार्टनरशिप फर्मला कशात दिलेलं आहे, ओके, ते फाइंड आउट करा. दॅट इज कॉल्ड सेटलमेंट. म्हणजे परचेस कन्सिडरेशन शोधणं हे हा एक पार्ट आहे, तर सेटलमेंट ऑफ पीसी हा दुसरा पार्ट आहे. लक्षात येतंय? सो दॅट इज सेकंड पार्ट. मी तुम्हाला आधी सांगितलं की परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय, ए प्राइस पेड बाय दी परचेसिंग कंपनी और कन्वर्टिंग कंपनी टू दी पार्टनरशिप फर्म फॉर परचेसिंग दी बिझनेस ऑफ पार्टनरशिप. फॉर परचेसिंग दी बिझनेस ऑफ फर्म आर कॉल्ड परचेस कन्सिडरेशन. त्याला परचेस कन्सिडरेशन म्हणतात. आता हे परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याच्या किती मेथड आहेत, किती, हाऊ मेनी मेथड्स वी आर डिस्कस? Three methods. Which three methods we are discussed? That is first method we are discussed, that is net asset method. Which method? That is net asset method. So that net asset method we all know that net asset method, or by using net asset method we can calculate purchase consideration of a firm. That is agreed value of assets taken over minus agreed value of liabilities taken over by the company are only taken into consideration. म्हणजे मला जर नेट ऍसेट मेथड प्रमाणे परचेस कन्सिडरेशन काढायचं असेल, व्हॅल्यू ऑफ परचेस कन्सिडरेशन शोधायचे असेल, तर मला काय घ्यावं लागतं विचारा, तर कंपनीनं त्या फर्मच्या घेतलेल्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज विचारात घ्याव्या लागतात ना, बरोबर. मी यात काय घेतो, तर कंपनीनं घेतलेल्या ऍसेट्स कंपनीच्या किमतीनं, म्हणजे त्यांनी ठरवून दिलेल्या किमतीनं, त्याला आपण कोणती व्हॅल्यू म्हणत असतो? Which value? Agreed value. Who decide the agreed value? Who decide the value of assets? That is agreed value is decided by the new company. कुणी डिसाइड केलेली असते? New company. Very good. कुणी डिसाइड केलेली असते? New company. Whereas the value which is given in a balance sheet are called. ज्या व्हॅल्यू आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिल्या जातात त्या व्हॅल्यूला आम्ही काय म्हणत असतो? कुठे दिलेले आहे? balance sheet मध्ये. Those value which is given in a balance sheet are called book value, and the value which is decided by the new company are called agreed value. लक्षात आलं? हे आपण या ठिकाणी डिस्कस केले. मग आता जेव्हा मी परचेस कन्सिडरेशन नेट पेमेंट नेट ऍसेट मेथड ने काढेल तेव्हा मी कोणती व्हॅल्यू विचारात घेणार आहे? agreed value of काय रे? assets and liabilities. Which value we are taken into consideration for finding out a PC. So purchase consideration is find out by net asset method. We only taken into consideration the values which are decided by a company. ज्या व्हॅल्यू कंपनीने डिसाइड केल्या असतील त्याच मी त्या ठिकाणी काय करेन? विचारात घेईन. लक्षात आलं? आणि त्यानुसार माझा परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करेल. इथं आपण एक एक्झाम्पल की दिलेला आहे. सिम्बॉलिकली हाऊ टू कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन इज गिवन, that is PC is equal to A minus L. Now here PC is equal to purchase consideration. A means agreed value of asset taken over by new company. L means agreed value of liabilities taken over by the new company. Here some example. One example is given to you for calculation of purchase consideration. That is if a company agree to take over all assets and liabilities of the companies and the value is given by them, म्हणजे त्यांनीच आम्हाला दिलेली आहे. Okay, so they decided to take over all assets and liabilities of the firm which is given below. That is हे आपल्याला खाली दिलेला काय काय दिलं तर त्यांनी ठरवलं की तुमची बिल्डिंग किती किमतीची आहे मला माहिती नाही. We don't know about the value of your building, but that building we are taken for the business of company for rupees 1 lakh. किती रुपयाला घेतो आम्ही? 1 लाख रुपयाला घेतो. मला तुमची किती किंमत आहे हे घेणं देणं नाही. मी मशिनरी घेतो, फर्निचर घेतो, डेटर्स घेतो, स्टॉक ही घेतो, तुमच्या लायबिलिटीज ही घेतो, बरोबर. पण घेताना मी किंमत ठरवतो त्या किमतीला मी घेईन, या किमतीला मी त्या टेक ओव्हर करेन. मग परचेस कन्सिडरेशन कसा काढला जाईल तर बघा, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. हियर वी मेक ए 3 स्टेप्स. पहिली काढा ज्या ऍसेट्स कंपनीने खरेदी केलेले आहेत त्याची टोटल. सेकंड पार्ट ऑफ
that step is to make a total of liabilities taken over, म्हणजे लायबिलिटी ज्या घेतलेल्या आहेत त्या लायबिलिटीची टोटल काढा. आणि तिसरा पार्ट आहे सी, म्हणजे आपल्याला तिथे मिळेल तो परचेस कन्सिडरेशन मिळेल त्या ठिकाणी. मग पीसी कसा काढेल मी, तर पीसी माझा निघेल तो म्हणजे टोटल ऑफ ए मायनस टोटल ऑफ बी. बघा केले काय, तर ए मायनस बी मला मिळून गेला हा परचेस कन्सिडरेशन. म्हणजे परचेस कन्सिडरेशनची किंमत किती आहे, 2 लाख. हे कोण देणार आहे मला, हे कोण देणार आहे, कोण देणार आहे हे 2 लाख रुपये, कंपनी देणार आहे. कुणाला, फर्मला. कशासाठी, तर फर्मचा बिझनेस टेक ओव्हर करण्यासाठी. लक्षात आलं, म्हणजे फर्मचा बिझनेस कंपनीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कंपनी लिमिटेड 2 लाख रुपये तुमच्या फर्मला देईल. आता पुढचा प्रश्न येतो तो सेटलमेंटचा. हे 2 लाख रुपये कंपनी त्या फर्मला कशात देऊ शकते, सांगा कशा कशात देते. पहिली गोष्ट 3 पार्ट पाहिजे ना आपण, 3 मोड ऑफ पेमेंट आपण पाहिलं. दॅट मोड ऑफ पेमेंट इज युज्ड बाय कंपनी टू पेड ए परचेस कन्सिडरेशन टू फर्म. विच 3 मेथड्स, फर्स्ट mode of payment, that is if company paid a cash to a firm, कशात देऊ शकते, कॅश मध्ये. दुसरा आपण पाहिलं काय देऊ शकते कंपनी, इक्विटी शेअर्स देऊ शकते. आणि तिसरा आपण पाहिलं ते म्हणजे काय देऊ शकते, डिबेंचर्स. याला म्हटलं जातं काय रे, काय म्हटलं जातं, व्हेरी गुड, याला काय म्हटलं जातं, सेटलमेंट ऑफ पीसी. गॉट इट, समजलं. नेक्स्ट मेथड, सेकंड मेथड ऑफ calculation of purchase consideration, that is called net payment method. कोणती मेथड, that was already we discussed in first lecture, I think so. Okay, काय यात पाहिलं आपण, नेट पेमेंट मेथड कशाला म्हणतात, तर नेट पेमेंट मेथड मध्ये काय येणार आहे, काय येईल रे, ऍग्रीगेट व्हॅल्यू ऑफ मोड ऑफ पेमेंट. म्हणजे ज्या मोडने कंपनी आपल्याला पैसे देणार आहे त्या सर्वांची टोटल. आपल्याला माहिती आहे की कंपनी लिमिटेड आपल्याला 3 प्रकारात पैसे देते. कोणते 3 प्रकार, एक कॅश, शेअर्स आणि डिबेंचर. नेट पेमेंट मेथड म्हणजे काय आहे, तर यामध्ये ज्या प्रकारे तुम्हाला पैसे मिळतील त्या सर्वांची टोटल करा. ती टोटल म्हणजे तुमचा काय असणार आहे, काय असेल, परचेस कन्सिडरेशन. बघा आता काय काय दिले इथं, ऍग्रीगेट व्हॅल्यू ऑफ शेअर, डिबेंचर, कॅश. या तिघांची ऍग्रीमेंट मेड बिटवीन परचेसिंग कंपनी टू दी वेंडर फर्म. म्हणजे फर्म आणि कंपनीमध्ये असं एग्रीमेंट ठरतं की आम्ही तुम्हाला शेअर्स देतो, डिबेंचर देतो आणि कॅश देतो. बरोबर. मग मी इथं सांगितलं की कंपनीने काय म्हटलं, 25,000चे शेअर्स दिले, डिबेंचर्स 30,000चे दिले आणि 45,000ची कॅश दिली. मग आता तुमची परचेस कन्सिडरेशनची व्हॅल्यू किती झाली, सो परचेस कन्सिडरेशन इज रुपीज किती आले रे, 1 लाख. कसे 1 लाख आले, तर मला शेअर्स किती मिळतात फर्मला, 25,000 प्लस डिबेंचर्स किती मिळतात, 30,000 आणि कॅश किती मिळते. या सर्वांची टोटल म्हणजे मला काय मिळणार आहे, परचेस कन्सिडरेशन. व्हॉट इज नेट, दॅट इज कॉल्ड नेट पेमेंट मेथड. अनदर मेथड वी डिस्कस, दॅट इज लंप सम मेथड. कोणती मेथड आपण डिस्कस केली, लंप सम मेथड. सो लंप सम मेथड काय सांगते आपल्याला, दॅट लंप सम मेथड सेज दॅट ए प्राइस ऑफ द बिझनेस is fixed by the company. Okay, a certain price fixed by the purchasing company of a business of firm. म्हणजे फर्मचा जो काही बिझनेस आहे याची एक ठराविक रक्कम त्या ठिकाणी काय केली जाते, कंपनी ठरवते. बरोबर. त्या ठराविक फिक्स्ड रकमेला मी काय म्हणतो रे, कोणती व्हॅल्यू, लंप सम व्हॅल्यू. वी टेक वन एक्झाम्पल, दॅट इज यू आर गोइंग टू मार्केट फॉर बायिंग ए क्लॉथ. Okay, that price of cloth is rupees 5,000, but suddenly you say that we don't know the value of that cloth amounting to rupees 5,000. I only paid rupees 3,000 for that cloth. So that 3,000 is which amount? Lump sum. काय असणार आहे ती, lump sum असणार. बरोबर. म्हणजे तुम्ही ठरवली विदाउट एनी कॅल्क्युलेशन, कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता तुम्ही ती एक अमाउंट रक्कम ठरवली की एवढी आम्ही रक्कम तुम्हाला देतो. त्या रकमेला मी काय म्हणत असतो, लंप सम अमाउंट म्हणत. लक्षात आलं. वी टेक an example also. Okay, that is called lump sum method. So that 3 methods we are applied for calculation of purchase consideration. या 3 मेथड मी त्या ठिकाणी काय करत असतो, अप्लाय करतो आणि त्यानुसार काय शोधणार आहे, काय शोधेन मी, परचेस कन्सिडरेशन. व्हॉट वी आर फाइंड आउट.
purchase consideration. Okay, so that part is very important for us. कशासाठी महत्वाचा आहे? So that purchase consideration is very important for accounting treatment in the books of partnership firm. Accounting treatment in the books of partnership firm. That methods of purchase consideration is very important. Okay, now here we discuss only the model journal entries or accounting treatment in the books of partnership firm. इथं आपण काय अभ्यासणार आहे? तर आपण बघणार आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट. पण त्या कशात आहे? That all are in a journal entry. कशात आहेत रे? कशात आहेत? जर्नल एंट्रीज. पण आपल्याला पार्टनरशिप फर्मच्या बुक्स मध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट करताना ऍक्च्युअली we solve the practical problems. Okay, we make the accounting treatment in the books of partnership firm, but we can't make the journal entries. आपल्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट करत असताना पार्टनरशिप फर्मच्या बुक्स मध्ये काय तयार करायचे आहे? लेजर अकाउंट्स. काय तयार करायचे आहे? फॉर प्रिपरेशन ऑफ लेजर अकाउंट्स वी मस्ट टू नो दी जर्नल एंट्रीज. आपण जर्नल एंट्रीज अभ्यासली की आपल्याला लेजर अकाउंट्स तयार करता येते. मग पार्टनरशिप फर्मच्या बुक्स मध्ये कोणती लेजर अकाउंट्स तयार होतात? तर बघा यामध्ये लेजर अकाउंट्स होतात ते म्हणजे एकूण 5 ते 6 लेजर अकाउंट्स वी आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन दी बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मच्या बुक्स मध्ये एकूण 5 ते 6 होतात. कोणती होतात? तर पहिलं अकाउंट आपल्याला तयार होतं ते म्हणजे कोणतं आहे? रिअलायझेशन अकाउंट. कोणता अकाउंट? रिअलायझेशन. का रिअलायझेशन अकाउंट? तर आता पार्टनरशिप फर्म आपला बिझनेस मध्ये ज्या काही अवेलेबल ऍसेट्स आहेत, ज्या काही लायबिलिटीज आहेत, या सगळ्याच्या सगळ्या कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतात? रिअलायझेशन अकाउंटला. बघा पहिल्यांदाच तुम्हाला दिसलं का? सगळ्या ऍसेट्स मला कुठे ट्रान्सफर करावे लागतात? रिअलायझेशनला. सगळ्या लायबिलिटीज मला कुठे ट्रान्सफर करावे लागतात? रिअलायझेशनला. म्हणजे मला पहिलं लेजर अकाउंट तयार करावं लागेल ते कोणतं असेल? रिअलायझेशन अकाउंट. दुसरं अकाउंट मला तयार करावं लागतं ते म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या बुक्स मध्ये नवीन कंपनीचा अकाउंट माझे इथं तयार होईल. कुणाचं होईल? न्यू कंपनी अकाउंट. कोणतं होईल? काय हे करावं लागतं? तर मला नवीन कंपनीकडून काय मिळणार आहे? पीसी मिळणार. दॅट पीसी वी मस्ट टू रेकॉर्ड इट इन दी बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. कुठे रेकॉर्ड करणार? मी पार्टनरशिप फर्म मध्ये रेकॉर्ड करणार. म्हणून मला नवीन कंपनीचा अकाउंट तयार करावा. याच्या सोबत मला आणखी 4 अकाउंट तयार करावे लागतील ते म्हणजे थर्ड. कोण सांगेल मला? तर ह्या न्यू कंपनीकडून आपल्याला परचेस कन्सिडरेशनच्या स्वरूपात काय काय येणार आहे? तर मी सांगितलं वी रिसीव्ड ए कॅश फ्रॉम न्यू कंपनी. वी आल्सो रिसीव्ड ए इक्विटी शेअर्स फ्रॉम न्यू कंपनी and also we received a debentures from न्यू कंपनी. हे झाली 5. तर शेवटचं अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं ते म्हणजे कोणतं असेल? आता फर्म बंद होणार आहे म्हणजे मला सांगा रिअलायझेशन अकाउंट मी तयार करेन. या रिअलायझेशनला मी काय शोधणार आहे? प्रॉफिट किंवा लॉस. इथं मी काय शोधणार आहे? अमाउंट ऑफ पीसी. यातली 2 प्रकार आहेत. पीसी मध्ये एक आहे ड्यू म्हणजे रिसिवेबल की पार्टनरशिप फर्म मध्ये कंपनीकडून मला परचेस कन्सिडरेशन ड्यू आहे, येणं आहे, किंवा म्हणजे मला काय आहे? रिसिवेबल आहे. काय आहे? रिसिवेबल. तर दुसरा पार्टी येतो की जो पीसी रिसिवेबल आहे तो काय दाखवा? रिसिव्ड म्हणजे मला मिळाला. मिळाला म्हणजे कशात मिळाला? या 3 मध्ये मिळतो ना. मिळाला. वी रिसीव्ड दी पीसी. झालं. आता मला सांगा हे जे सगळे पीसी चे पैसे मिळालेले आहेत हे कुणाला द्यावे लागतील मला? किंवा हा झालेला प्रॉफिट आहे रिअलायझेशनला किंवा लॉस आहे हा मी कुणाला द्यायचा? कुठं द्यायचा? कृष्णा नदीत घेऊन सोडायचा. दॅट प्रॉफिट, दॅट अमाउंट ऑफ परचेस कन्सिडरेशन वी नीड टू डिस्ट्रीब्यूट अमंग दी पार्टनर्स. कुणाला द्यावं लागेल? सांगा मला शेवटचा अकाउंट इथं कुणाला तयार करावं लागेल? कोणतं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणतं? required to prepare partners capital account because all these things we are distributed finally to partners capital or partners. आता इथून पुढे जेव्हा कॅपिटल अकाउंट मध्ये आपण एंट्रीज करू त्याच्यानंतर नेक्स्ट डे पासून कोण व्यवसाय चालू करणार आहे? कोण चालू करेल? कंपनी. गॉट इट. सो दॅट लेजर अकाउंट वी आर प्रिपेअर्ड बेस्ड ऑन दॅट मॉडेल जर्नल एंट्रीज. I mean, don't take wrong meaning of model as we are discussing earlier lecture.
मॉडेल मीन्स तर मॉडेल मीन्स काय रे डेमो एंट्रीज व्हॉट इट काय आहे डेमो जर्नल एंट्री ओके so that journal entry you read first then we discuss here next lecture we discuss here the justification of journal entries and on the basis of that justification we are prepared ledger accounts got it okay I'm waiting good thank you